खेतवाडी 13वी गल्लीचा आगमन सोहळा असणार आहे 6 सप्टेंबरला. कुणाल पाटील बनवणार मूर्ती, खूप सुंदर असा मूर्ती असणार आहे सुद्धा. खेतवाडी 12व्या गल्लीमध्ये आपण आलोय. पाहू शकता केवढं मोठं डेकोरेशन इथे असणार आहे, कारण आपण खूप प्रसिद्ध असा गणपती आहे खेतवाडीचा गणराज. मुंबईमधील सर्वात उंच मूर्ती, मुंबईचा महाराजा, 45 फूट मूर्ती आहे ही नरसिंह. खेतवाडी 10वी गल्लीमध्ये आलोय आपण. उजव्या साईडला बसतो बाप्पा खेतवाडीचा आणि डाव्या साईडला बसतो ओम तांडव मित्र मंडळ यांचा गणपती. आता तुम्हाला इथे बाप्पा जो खेतवाडीचा बसतो त्याचे अपडेट देतो. त्या साईडला तुम्ही पाहिलात तर बघा केवढा मोठा मंडप आहे, तिथे ट्रॉली वगैरे ठेवण्यात आले. आता आपण 8व्या गल्लीत आलोय, जिथे बसतो खेतवाडीचा महागणपती. त्या साईडला मागच्या टायमाला आपण आलेलो, तसंच आहे, काम वगैरे काही इथं झालंय नाही. त्या साईडला जो तुम्हाला ब्लॅक पडदा दिसतोय तिथे बनतोय खेतवाडीचा महागणपती. आता आपण 7व्या गल्लीत आहोत, जिथे बसतो खेतवाडीचा मोरया. त्या गल्लीमध्ये आपण आहोत. ही सुंदर अशी मूर्ती आहे, या वर्षातील सर्वात सुंदर मूर्ती तुम्ही बोललात तर हीच आहे. बघा ते स्टेजचं वगैरे काम चालू आहे. सुंदर असा संदेश दिलेला आहे, तुमच्या संघर्षाला आम्ही खेतवाडी कर लंबोदरच्या रूपाने न्याय देऊ. शेतात हिरवल मनात लंबोदर. खूप सुंदर अशी देखील मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो. त्या साईडला बघा शेतकरी बेसवरती ही मूर्ती आहे. साईडला मंदिर वगैरे आहे. त्यानंतर ही पहा केवढी मोठी मूर्ती आहे. हनुमान सोहळ्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे. हे सुद्धा मला वाटते 35 फूट तरी उंच मूर्ती आहे. 4 ते 5 फूट उंच हाईट वरती हा गणपती बसतो. या साईडला बघा काम जोरदार असं चालू झालंय. साईडला बघा जसे राजे राजवाडे यांच्या महालाला कशा असतात त्या टाईप मध्ये इथे बनवण्यात आले. खूप खेतवाडी 3री गल्ली, इथे बसतो खेतवाडीचा विघ्नहर्ता, जो की प्रसिद्ध अशी मूर्ती आहे. यावर्षी तुम्ही पाहिले असतील सर्वात मोठी मूर्ती यावर्षी तुम्ही बोलू शकता. जवळ स्टेजचं काम चालू झालंय. आता आतमध्ये जाऊया आपण, स्टेज तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण आलोय खेतवाडीला. खेतवाडीचे जेवढे गणपती आहेत त्यांचे मंडपचे तुम्हाला अपडेट देणार. मी कालपर्यंत वर्कशॉपला गेलो, तिथेपर्यंत वर्कशॉपची पूर्ण अपडेट आहे. त्याच्यामध्ये जेवढे प्रसिद्ध गणपती आहेत, लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंतामणी, त्यांच्या मंडपची अपडेट आहे. तुम्ही जाऊन पूर्ण नक्की पहा. तर आपण 13व्या गल्लीपासून सुरुवात करणार आहोत. खेतवाडी 13वी गल्लीचा आगमन सोहळा असणार आहे 6 सप्टेंबरला. कुणाल पाटील बनवणार मूर्ती, खूप सुंदर असा मूर्ती असणार आहे सुद्धा. खेतवाडी 13व्या गल्लीमध्ये आलोय. इथं बसतो मुंबईचा आनंद. यावर्षी बसणार आहे, यावर्षी बनवणार आहेत कुणाल पाटील. हे मूर्ती बनवणार आहेत, त्याची मंडपची तुम्हाला अपडेट देतो. पाहू शकता तुम्ही एवढा मोठा मंडप असणार आहे. या साईडला बघा प्लाय वगैरे खूप सारे पडलेत. तुम्ही पाहिलात तर कुणाल पाटील हे मूर्तिकार खूपच प्रसिद्ध आहेत, तेही मूर्ती बनवणार आहेत. साईडला बघा मागच्या टायमाला आपण आले त्याला प्लायचं काम थोडंफार बाकी होतं, आता ऑलमोस्ट प्लाय लावण्यात आले. तिथे बसतो मुंबईचा अनंत, तिथे जोरदार असं काम चालू आहे. या साईडला प्लाय वगैरे बघू शकता खूप सारे, इथे प्रभावले वगैरे पण आहेत. तर हीच आहे इथली अपडेट. चला तुम्हाला इथं स्टेज आहे मेन बसतो तिथं थोडंफार दिसतंय का पाहू शकतो आपण. या साईडला बघा जोरात असं काम चालू आहे, इथे लाईट वगैरे लावण्यात आले. बघा इथे बसतो मुंबईचा अनंत. केवढी मोठी जागा आहे बघा, आणि केवढी मोठी मूर्ती असणार विचार करू शकता तुम्ही. सर्व अँगलनी तुम्हाला दाखवतोय. तर हीच होती मुंबईच्या अनंतची अपडेट. आता आपण जाणार आहोत 12व्या गल्लीमध्ये. आता तुम्ही पाहिलात तर रोडवरती पण काम सुरुवात झाली, म्हणजे लाइटिंग वगैरे जिथे लावतात तिथे बघा साईडला बांबू वगैरे लावण्याची पण सुरुवात झाली. या साईडला खोदकाम चालू आहे. आता आपण 12व्या गल्लीमध्ये जाऊया. खेतवाडी 12वी गल्ली, इथे बसतो खेतवाडीचा गणराज. सुंदर अशी देखील मूर्ती असते. त्याचं मंडपचं काम तुम्ही पाहू शकता. या साईडला बघा मंडप जो बॅक साईडला असतो तो मंडप ऑलमोस्ट डन व्हायला आलाय. जिथे बसतो मुंबईचा गणराज तिथे आपण जाऊया. साईडला बघा मागच्या टायमाला आलेलो आपण, त्यावेळी बांबू वगैरे लावण्यात आले होते, आता पूर्ण पत्रा वगैरे लावलाय. एवढा मोठा बॅक साईडचा स्टेज असतो बघा. कारण या रोडवरती पण लाइटिंग वगैरे येते, त्यानंतर इथे लाइटिंग वगैरे पूर्ण येते. आता जिथे बसतो मुंबईचा जो खेतवाडीचा गणराज तिथे आपण जाऊया, तिथली तुम्हाला अपडेट देतो. खूप सुंदर असा डेकोरेशन असतो आणि खूप मोठी मूर्ती असते इथे देखील. खेतवाडी 12व्या गल्लीमध्ये आपण आलोय. पाहू शकता केवढं मोठं डेकोरेशन इथे असणार आहे, कारण आपण खूप प्रसिद्ध असा गणपती आहे खेतवाडीचा गणराज. डेकोरेशन तुम्ही पाहू शकता. या साईडला प्रभावल वगैरे पण खूप सारे इथे पडलेत, कारण इथे असणार आहे खूप युनिक अशी थीम यावर्षी. आगमन वगैरे कधी अजून अपडेट आले नाही. हे पाहू शकता केवढा मोठा स्टेज आहे. या साईडला बघा प्रभावल वगैरे खूप सारं पडलेत. तर खूप युनिक थीम असणार आहे यावर्षी खेतवाडीच्या गणराजची. तर हीच होती 12व्या गल्लीत जो बसतो खेतवाडीचा गणराज, त्याची अपडेट. या साईडला तुम्हाला समजलं असेल स्टेजचं खूप सारं सामान पडलं आहे. या साईडला बघू शकतो. ते ज्यावेळी बनेल त्याला खूपच भारी असणार आहे, कारण यावर्षी युनिक अशी थीम असणार आहे. इथे सुद्धा मुंबईमधील प्रसिद्ध गणपती हा सुद्धा आहे मुंबईचा गजराज. साईडने बघू शकता, तुम्हाला त्या साईडने दाखवलं खूप सारे प्रभावलचं वगैरे जे स्टेज आहे मेन स्टेज, त्याचं खूप सारं इथं सामान पडलंय. त्यावरून तुम्ही समजू शकता काय थीम असणार आहे यावर्षी, कारण की एवढं सामान आहे ना,
पूर्ण जेवढा मंडप असणार आहे तिथे काही ना काहीतरी युनिकच थीम असणार आहे. सामान तुम्ही पाहू शकता. चला आता आपण 11व्या गल्लीत जाऊया. 11व्या गल्लीत बसतो सर्वांचा लाडका मुंबईचा महाराजा. खेतवाडी 11व्या गल्लीत आलोय. खेतवाडी 11व्या गल्ली म्हणजे मुंबईचा महाराजा बसतो. हा बघा स्टेज वगैरे केवढा आहे, इथे बसतो मुंबईचा महाराजा. त्या साईडला बघा मंडपचे अपडेट देतो. बाहेरचा मंडपला सुरुवात झाल्या साईडला बघा बांबू वगैरे सर्व बांधले जात आहेत. तर हीच आहे अपडेट इथली. आता आपण आतमध्ये जाऊया. मुंबईचा महाराजा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. केवढा मोठा स्टेज आहे, 50 ते 55 फूट मोठा मंडप आहे. हा सर्वात मोठा मंडप मुंबईमधील. आता आपण आतमध्ये जाऊया. मुंबईमधील सर्वात उंच मूर्ती मुंबईचा महाराजा हीच असते. मागच्या टायमाला पण 45 फूट होती, या टायमाला पण 45 फूट मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती ही नरसिंह अवतारी आहे. खेतवाडीमध्ये तुम्ही पाहिलात तर सर्व गणपती 25 ते 40 फूटच्या अंतरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सर्व मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात. केवढी छोटी जागा आहे पण तिथे बघा मॅनेजमेंट कसं केलेलं असतं. तुम्हाला जवळून दाखवणार आहे मुंबईच्या महाराजाची मूर्ती, कारण खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. तुम्ही पाहिलात तर बघा हनुमान अवतारी थोडीफार तुम्हाला वाटू शकते कारण गदा वगैरे आहे, पण खूप सुंदर मूर्ती आहे. या साईडला बघा डोंगर वगैरे आहे, त्यानंतर गदा बघू शकता आणि पाय वगैरे तुम्ही पाहिलात तर असं वाटेल की जिवंत मूर्ती आहे. एवढा सुंदर असा देखावा इथे मूर्तीमध्ये तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती आहे. मुंबईमधील प्रसिद्ध असा गणपती आहे. लोक या गणपतीची वाट पाहत असतात. तर हाच आहे मुंबईचा महाराजा. तर हीच होती मुंबईच्या महाराजाची सर्वात मोठी मूर्ती, जी की मुंबईमध्ये सर्वात मोठी मूर्ती असते. 45 ते 46 फुटी असणार आहे ही मूर्ती. मागच्या टायमाला पण सर्वात मोठी मूर्ती हीच होती. तर हीच होती अपडेट. मंडपचं काम वगैरे तुम्ही पाहू शकता. बाहेर खूप सारं काम चालू आहे. आतमध्ये बॅकस्पीडचं वगैरे काम अजून चालू नाही झाले. तर हीच होती अपडेट. आता आपण 9व्या गल्लीत जाऊया. तुम्ही इथे पाहिलात तर आता रोडचं पण काम चालू झालंय, कारण लाइटिंग वगैरे ते बघा इथे तुम्ही पाहताय लाइटिंग वगैरेचं काम जोरदार असं चालू झालंय. तर हीच रोडवरची अपडेट आहे. आता आपण 10व्या गल्लीमध्ये जाऊया, तिथली तुम्हाला अपडेट देतो. खेतवाडी 10व्या गल्लीमध्ये आलोय आपण. उजव्या साईडला बसतो बाप्पा खेतवाडीचा आणि डाव्या साईडला बसतो ओम तांडव मित्र मंडळ यांचा गणपती. आता तुम्हाला इथे बाप्पा जो खेतवाडीचा बसतो त्याची अपडेट देतो. त्या साईडला तुम्ही पाहिलात तर बघा केवढा मोठा मंडप आहे. तिथे ट्रॉली वगैरे ठेवण्यात आले. मंडपच्या साईजवरूनच तुम्ही समजू शकता खूप मोठा असा गणपती इथे बसतो, जो की बाप्पा खेतवाडीचा असा प्रसिद्ध गणपती आहे. पाहू शकता तुम्ही. मागच्या टायमाला आपण आलेलो त्याला पत्रा वगैरे काहीच नव्हतं लागलं. या साईडला समोरच्या साईडला आता पत्रा वगैरे लावण्यात आले. त्यानंतर ट्रॉली तुम्ही पाहू शकता. ट्रॉली केवढी मोठी असते बघा बाप्पा खेतवाडीची. तर पूर्ण पॅक करण्यात आले. साईडला बघा ट्रॉलीची हाईट बघू शकता तुम्ही. 5 माझी हाईट आहे 5 फूट. तर बघा 5 फूटच्या हाईट एवढी ट्रॉली आहे. तर हीच अपडेट आहे बघा. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. या साईडला बॅक स्टेज वगैरे खूप सारं काम बाकी आहे. तर हीच अपडेट आहे. बाप्पा जो खेतवाडीचा बसतो त्याची. आता आपण समोर जाणार जिथं ओम तांडव मंडळाचा गणपती बसतो तिकडे. हे बघा 10व्या गलीच्या समोर तुम्ही पाहिलात तर तिथे बसतो ओम तांडव मित्र मंडळ यांचा गणपती, जो की यावर्षी बनवणार आहेत कुणाल पाटील. 10 वर्ष तरी कुणाल पाटीलच ही मूर्ती बनवणार आहेत. आणि तुम्ही 10व्या गलीत पाहिलात तर 3 गणपती बसतात टोटल, कारण जो खेतवाडीचा युवराज आहे तोही गणपती इथेच बसतो. चला आता तुम्हाला तिथे खेतवाडीचा ओम तांडव ग्रुपचा जो गणपती बसतो तिकडे आपण जाऊया. तुम्ही पाहिलात तर 10व्या गली समोर बसतो तो असतो बाप्पा खेतवाडीचा. त्याच्याच अपोजिट बसतो तो ओम तांडव मित्र मंडळ. त्याच्यानंतर इकडे बसतो तो असतो खेतवाडीचा युवराज, जो सोसायटीचा गणपती आहे. त्याची पण तुम्हाला अपडेट देतो. साईडला बघा काम वगैरे जोरदार इथेही चालू झालं आहे. सोसायटीचा गणपती असतो या साईडला बघा. कलाकृती केली जाते म्हणजे काहीतरी इथे युनिक असं थीम असणार आहे. त्या साईडला ट्रॉली वगैरे आहे. तर खेतवाडीच्या युवराजची हीच अपडेट आहे. आता आपण जाणार आहोत जिथं ओम तांडव मंडळाचा गणपती बसतो इथे समोर, तिकडे जाऊया. बघा ओम तांडव यांचा गणपती बसतो त्या साईडला बघा तुम्ही. आतमध्ये जिथे गणपती बसतो त्याच्याच बाहेरच्या साईडला बघा इथे जोरदार असं काम चालू आलंय. मागच्या टायमाला हे काहीच काम चालू नव्हतं. आता या साईडला काम चालू झालंय. जिथे बसतो ओम तांडव ग्रुपचा बाप्पा त्या साईडला तुम्हाला आता घेऊन जाणार आहे. त्या साईडला पॅकिंग चालू होती त्या दिवशीने. आता बघा केवढा मोठा मंडप आहे इथे. त्या बॅक साईडला पण पाहू शकता स्टेज वगैरे केवढा आहे बघा. तिथून एंट्री होणार आहे बघा. सुंदर असं काम चालू आलं इथे पण. आता आतमध्ये जाऊया जिथे बसतो गणपती बाप्पा तिकडे. काही समोर तुम्हाला दाखवलं आणि या साईडला बसतो ओम तांडव ग्रुप यांचा गणपती. त्याची अपडेट तुम्हाला देते. मागच्या टायमाला आपण आलेलो त्यावेळी बघा प्लाय वगैरे लावण्याचं काम चालू होतं. आता जोरदार असं काम सुरुवात झाली. तिथे थोडंफार प्लाय राहिले तिथेच बसतो ओम तांडव ग्रुपचा गणपती, जो की कुणाल पाटील बनवतो. कुणाल पाटील बनवतात म्हणजे विचार करा तुम्ही कशी सुंदर मूर्ती असणार. कारण जर तुम्ही पाहिलीत खूप साऱ्या सुंदर सुंदर मूर्त्या कुणाल पाटील बनवतात. मंडपच्या हाईट वगैरे वरून तुम्हाला समजले असेल ही मूर्ती खूप उंच असणार आहे. कुणाल पाटील यांनी आता सध्या जी परेलचा लंबोदर बनवला मूर्ती ती एक नंबर व्हायरल झाली. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतो, तुम्ही पाहू शकता.
तर हीच अपडेट आहे 10व्या गल्लीतल्या तिसरा गणपती बसतो ओम तांडव त्याची. आता आपण 9व्या गल्लीमध्ये जाणार आहोत. आता आपण 9व्या गल्लीच्या बाहेर आहोत जिथे बसतो खेतवाडीचा चिंतामणी. त्याच्या पण बघा रोडवरच्या साईडला पूर्ण बघा इथे लाईट वगैरे सर्व लावण्यात येत आहे आणि मंडपचं काम आता चालू झालंय. मागच्या टायमाला आपण आलेलं त्यावेळी स्टॉप होतं मंडपचं काम, आता पुन्हा एकदा चालू झालंय बघा. तुम्हाला तिथे दाखवतो जिथे बसतो खेतवाडीचा चिंतामणी, तिकडे आपण जाऊया. साईडला बघा काम चालू झालंय. मागच्या टायमाला आपण आलेलो त्यावेळी काहीच काम नव्हतं. बघा खेतवाडीचा चिंतामणीचा बॅनर इथे लागलाय. सुंदर अशी ही देखील मूर्ती असते. तर त्या साईडला जाऊया. या साईडची तर अपडेट आहे, त्या साईडला पूर्ण पत्रा वगैरे लावले, बाकी काय काम वगैरे चालू नाही झालंय. मागच्या टायमाला आपण आलेलो तेवढीच अपडेट आहे. तरी तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. तिथे बसतो खेतवाडीचा चिंतामणी, तिकडे आपण आलोय. स्टेज वगैरे तुम्ही पाहू शकता केवढा मोठा आहे मंडप, त्यावरून तुम्ही समजू शकता किती हाईट राहणार आहे. तर हीच आहे अपडेट. आता आपण जाऊया या साईडला बघा काम चालू झालंय. हे बघा हाय हाय मोरया अजित बिरवाडकर करके. हे बघा या साईडला आता काम चालू झालंय. तर हीच होती अपडेट. आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाणार 8व्या गल्लीमध्ये. आता आपण 8व्या गल्लीत आलोय जिथे बसतो खेतवाडीचा महागणपती. त्या साईडला मागच्या टायमाला आपण आलेलो तसंच आहे, काम वगैरे काही इथं झालंय नाही. त्या साईडला जो तुम्हाला ब्लॅक पडदा दिसतोय तिथे बनतोय खेतवाडीचा महागणपती. तर हीच अपडेट आहे, बाकी काही इथे अपडेट नाही आहे. कारण इथे ज्यावेळेला गणपती आगमन होईल त्यानंतर इथे डेकोरेशनला सुरुवात होणार, कारण बांबू वगैरे सर्व लावण्यात आले आणि आज अक्षरही गणपती बनणार आहेत. जो ब्लॅक स्पॉट दिसतोय तुम्हाला तिथे बनतोय खेतवाडीचा महागणपती. तर हीच होती अपडेट. आता आपण पुढे जाऊया. साईडला बसतो खेतवाडीचा मोरी आणि या साईडला बसतो खेतवाडीचा महागणपती. 8 नंबर गल्ली, 7 नंबर गल्ली आणि त्याच्या साईडला असणारी बरोबर अपोजिट असणारी खंबाटा गल्ली, तिथे बसतो खेतवाडीचा राजा. त्याचा आगमन सोहळा वगैरे झालाय. त्याची मूर्ती तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो जाऊन तुम्ही नक्की पहा. बॅक साईडला काय काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. जिथं मंडपची जी फ्रंट साईड आहे तिथे बघा पॅच वगैरे सर्व करण्यात आले. इथे पण काय एवढे अपडेट नाही. मागच्या टायमाला आपण आलेलो तेवढंच वर्क आहे. ते पाहू शकता स्टेजचं वगैरे काम चालू झालंय पुन्हा एकदा. कारण आतमध्ये पडदा वगैरे लावलाय, तिथे आपल्याला काय गणपतीची मूर्ती पाहायला भेटणार नाही. तरीच आहे अपडेट खेतवाडीच्या राजाची. हे बघा जिथे बसतो खेतवाडीचा राजा त्या साईडचं काम चालू झालंय. सुंदर असं वरती काम तुम्ही पाहताय. असं बॅक साईडला जे स्टेज आहे गणपतीच्या बॅक साईडला ते स्टेज खूप सुंदर असणार आहे. आता आतमध्ये आपण जाऊन बघितलं पण तिथं फोटो वगैरे काढायला अलाउड नाही. तरी तो ते अपडेट. आता आपण 7व्या गल्लीत जाणार आहोत. आता आपण 7व्या गल्लीत आहोत जिथे बसतो खेतवाडीचा मोरया. त्या गल्लीमध्ये आपण आहोत. ही सुंदर अशी मूर्ती आहे. या वर्षातील सर्वात सुंदर मूर्ती तुम्ही बोललात तर हीच आहे. बघा त्याचं स्टेजचं वगैरे काम चालू आहे, पडदा वगैरे लावण्यात आलाय. बघूया दिसतंय का आपल्याला. त्या साईडला बघा खूप जोरदार असं काम चालू आहे. ते लोखंड वगैरे तुम्ही पाहू शकता. मागच्या टायमाला जेवढं काम होतं त्याच्यापेक्षा जास्त असं काम चालू आहे. तर हीच आहे अपडेट. आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला भेटते काय मूर्तीचा फोटो काढायला. या गल्लीमध्ये बसतो खेतवाडीचा मोरया. त्या साईडला बघा प्लाय वगैरे खूप सारे पडले. त्यानंतर लोखंडचे रॉड वगैरे बघा असे ट्रॉली टाईप बनवण्यात आले. आणि ते इथे पण बघू शकता लाईटिंग वगैरे लावली जातात त्यासाठी बनवलं असेल. तर हीच अपडेट आहे बघा. खूप मोठी जागा आहे. ते बाहेर केवढी जागा तुम्हाला पाहताय तुम्ही, एवढी जागा असते खेतवाडीच्या मोरयाच्या बाहेर. त्या साईडला बघा स्तंभ वगैरे आहेत. खेतवाडीचा मोरया खूप सुंदर अशी मूर्ती आहे यावर्षीची जी तुम्हाला दाखवतोय बघा. ही बघा खेतवाडीचा मोरयाची सर्वात सुंदर मूर्ती या वर्षाची असणार आहे. पाहू शकता तुम्ही. थोडीफार लाईट इथे नाही आहे कारण पूर्ण इथं ब्लॅक पडदा मारलाय समोर. खेतवाडीच्या मोरया तर तुम्हाला आगमन सोहळ्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे, पाहू शकता तुम्ही. गरुडावरती खूप सुंदर अशी बॅलेन्सिंग टाईप मूर्ती बनवण्यात आली आहे. त्या साईडनी उजेड आहे. सिद्धेश दिघोळे यांनी मूर्ती बनवली. लास्ट टाइम असा होता गोड गणपती, त्या टाईपमध्ये ही मूर्ती आहे बघा. तरीच होती अपडेट. आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाणार आहोत. त्या साईडला बघू शकता प्लाय वगैरे खूप सारे पडलेत. त्यानंतर लोखंडचे रॉड वगैरे या साईडला बघू शकता केवढं बनवलेलं आहे. स्टेज करा, स्टेज राहणार आहे खाली. नंतर खूप सुंदर असं इथे डेकोरेशन असतं दरवर्षी. यावर्षी काय थीम असणार आहे ते बघूया. आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाणार आहोत. 4थ्या गल्लीमध्ये आपण आलोय. 6व्या गल्लीनंतर येते क्रॉस लेन. तिथे बसतो खेतवाडीचा लंबोदर. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती असते. तिचं आगमन झालंय. आपण आता जाणार आहोत त्या गल्लीतून. बघा छोटी गल्ली असते ही, तिथून खूप मोठा गणपती घेऊन जातात इथून. हे बघा केवढी छोटी गल्ली आहे. इथून मला वाटतं 35 ते 40 फूटचा खेतवाडीचा लंबोदर ही मूर्ती आहे. यावर्षी थीम शेतकरी बेसवरती आहे. मागच्या टायमाला ऑपरेशन सिंदूर या बेसवरती मूर्ती होती. पाहू शकता तुम्ही केवढीशी जागा आहे, त्यामध्ये घेऊन जातात ही मूर्ती. जसं परफेक्शनसाठी काळा चौकी फेमस आहे तसं हे सुद्धा आहे. बघूया आतमध्ये मूर्ती पाहायला मिळते का आपल्याला. स्टेज वगैरे
मंडप वगैरे तुम्ही पाहू शकता. जिथे बसतो खेतवाडीचा लंबोदर तेवढा मंडप केवढा मोठा आहे बघा. सुंदर असा संदेश दिलेला आहे, तुमच्या संघर्षाला आम्ही खेतवाडी कर लंबोदरच्या रूपाने न्याय देऊ. शेतात हिरवल मनात लंबोदर. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो. त्या साईडला बघा शेतकरी बेसवरती ही मूर्ती आहे. साईडला मंदिर वगैरे आहे. त्यानंतर ही पहा केवढी मोठी मूर्ती आहे. हनुमान सोहळ्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे. हे सुद्धा मला वाटते 35 फूट तरी उंच मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. साईडला बघा नागर वगैरेचा पाळ आहे. तर हीच आहे अपडेट बघा. मंडप वगैरेचं काम तुम्ही पाहू शकता. अजून काय काम एवढं झालंय नाही, हे सर्व पॅकिंग करण्यात आले. ही सुंदर मूर्ती पाहून घ्या तुम्ही. खेतवाडी चौथी क्रॉस लेन मध्ये बसतो सर्वांचा लाडका खेतवाडीचा लंबोदर. तर हीच आहे अपडेट. आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाणार आहोत. क्रॉस लेन चौथीच्या साईडला आहे क्रॉस लेन तिसरी, तिथे बसतो सर्वांचा आवडता खेतवाडीचा सुख करता. त्याची काय अपडेट आहे ती पाहूया. हे देखील तुम्ही पाहू शकता. छोटी गल्ली आहे केवढी बघा. या छोट्या छोट्या गल्लींमध्ये खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बांधतात. येते खेतवाडीचा सुख करता तुम्ही पाहू शकता. समोर मंडप आहे बघा. इथे बसतो खेतवाडीचा सुख करता. इथे बघा पत्रा वगैरे लावण्यात आलाय पूर्ण आणि मंडप फायनली सुरू झाले. इथे तुम्ही पाहताय बांबू वगैरे लावण्यात येत आहेत. आपण मागच्या टायमाला आलेलो त्यावेळी काही इथे अपडेट नव्हती, पण आज तुम्ही पाहताय ते बांबू वगैरे लावायला सुरुवात झाली बघा. मंडप वगैरे केवढा आहे. याचे आगमनाची अपडेट वगैरे आली तर तुम्हाला मी नक्की सांगेन. तर पाहू शकता इथेच बसतो सर्वांचा लाडका खेतवाडीचा सुख करता. तर हीच आहे अपडेट बघा. 2 ते 3 वेळा आपण आलो त्यावेळी काही अपडेट नव्हती, पण आता बांबू वगैरे सर्व लावण्यात मंडपचं काम जोरदार चालू झालंय. तर हीच आहे अपडेट. आता आपण 6व्या गल्लीत जाणार आहोत. खेतवाडी 6व्या गल्लीत चालू आहे. जिथे बसतो खेतवाडीचा नाही सॉरी मुंबईचा सम्राट. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती असते. पाहू शकता जिथून जी गल्ली आहे खेतवाडीच्या सम्राटची, तिथे पत्रा वगैरे सर्व लावण्यात आलाय. बाकीतली काही अपडेट नाही. तिथे मेन स्टेज आहे, तिथे आता काम चालू झालंय बघा. इथे हंडीची वगैरे प्रॅक्टिस वगैरे होते. आता आपण पुढे जाऊया. जिथे बसतो मुंबईचा सम्राट, तिथे स्टेजचं काम जोरात चालू झालंय. त्याची तुम्हाला अपडेट देतो. 4 ते 5 फूट उंच हाईट वर त्या गणपती बसतोय. या साईडला बघा काम जोरदार असं चालू झालंय. इकडलं बघा जसे राजे राजवाडे यांच्या महालाला कसे असतात त्या टाईप मध्ये ते बनवण्यात आले. खूप सारे तेव्हा फ्रेमिंगचं काम चालू आहे. समोर तुम्ही पाहताय तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे मुंबईच्या सम्राट. तरी तिथे मागच्या टायमाला आपण आलेलो तर वरती स्टेजचंच काम चालू होतं. आता स्टेजचंच काम चालू आहे. त्यावरून तुम्ही समजू शकता जे तुम्ही बघताय स्ट्रक्चर वगैरे, त्यावरून समजू शकता इथे खूप युनिक अशी थीम असणार आहे. समोर पहा तुम्ही काय दरबार टाईप बनणार आहे. तर हीच होती अपडेट मुंबईच्या सम्राटची. आता आपण पुढच्या गल्लीत जाऊया बघा. क्रॉस लेन दुसरी गल्लीमध्ये बसतो खेतवाडीचा महाराजा. केवढी छोटी गल्ली आहे बघा. इथे खूप सुंदर अशी मूर्ती असते. इथे काय सध्या अपडेट नाही, बांबू वगैरे घेऊन गेलेत बस. बाकी मंडप वगैरे काय बनायला सुरुवात नाही झाली. तर या इथे पण सुद्धा जसं कानाजोगीचा परफेक्शन आहे प्रसिद्ध असा, तसा इथून सुद्धा खूप सुंदर अशी मोठी मूर्ती घेऊन जातात बघा. गल्ली केवढी छोटी आहे तुम्ही पाहू शकता. इथून खूप मोठी मूर्ती घेऊन जातात. चला आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाऊया. पाठीमागे गल्ली बघताय तिथे बसतो खेतवाडीचा महाराजा. तुम्ही पाहिलात तर खूप छोटी अशी गल्ली आहे. जशी काला चौकीचा फेमस असा गणपती आहे, गल्लीमधून घेऊन जातात एवढा मोठा 24 फूटचा गणपती, तसा सेम टू सेम इथे खूप मोठी मूर्ती असते. तेवढ्या छोट्या गल्लीतून घेऊन जातात. यावर्षी आपण येणार आगमनाला त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार. खेतवाडी 5व्या गल्लीमध्ये आपण आलो. इथे बसतो खेतवाडीचा गणाधीश, जो की जागच्या जागी बनणार आहे. त्याचे मंडप वगैरे तुम्ही बघू शकता. तर हीच आहे अपडेट, बाकी काही ते अपडेट नाही आहे. खेतवाडी 4थ्या गल्लीमध्ये आलो. इथे बसतो इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा आहे. साईडला बॅनर वगैरे तुम्ही पाहताय बघा. मंडपची वगैरे काय सुरुवात इथे फक्त झाले, पत्रा वगैरे लावण्यात आलाय. बाकी काय काम चालू नाही झाले बघा. तर हीच आहे अपडेट. आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाणार आहोत. खेतवाडी तिसरी गल्ली, इथे बसतो खेतवाडीचा विघ्नहर्ता, जो की प्रसिद्ध अशी मूर्ती आहे. यावर्षी तुम्ही पाहिले असतील सर्वात मोठी मूर्ती यावर्षी तुम्ही बोलू शकता. इथं बघा स्टेजचं काम चालू झालंय. आता आतमध्ये जाऊया आपण. स्टेज तुम्हाला दाखवतो. केवढा मोठा इथे मंडप असतो बघा. या साईडला हाईट वगैरे बघू शकता. तेवढीच मोठी मूर्ती आहे. आता आपण वरती जाऊया कामानी. तर तुम्ही पाहताय आतमध्ये काय काम आहे ते तुम्हाला दाखवतो. या साईडला पण पाहू शकता तुम्ही. कमानीच्या नंतर या साईडला पण काम चालू झालंय. मागच्या टायमाला हे काम चालू झालं नव्हतं. साईडला लाकूड वगैरे बघा. खूप जोरदार असं काम चालू झालंय. आता आतमध्ये जाऊया आपण. खेतवाडीचा विघ्नहर्ता जेवढी मूर्ती सुंदर आहे तसं याचं डेकोरेशनची थीम ही सुंदर असणार आहे. पाहू शकता तुम्ही. जोरदार असं काम चालू आहे. डेकोरेशन तुम्ही पाहिलात तर समजलं असेल तुम्हाला. काही ना काहीतरी राजे राजवाडे त्या टाईपमध्ये जसा महाल असतो त्या टाईपमध्येच काहीतरी सुंदर असे कन्सेप्ट यावर्षी असणार आहे. सर्वांचं लक्ष आहे या गणपतीकडे, कारण गणपतीची मूर्ती जशी आहे तसं इथे डेकोरेशनची पण युनिक थीम आहे, एवढं कन्फर्म. आपली मंडप वगैरे तर युनिक यावर्षी बनणारच आहे. ते तुम्हाला मी दाखवलं. आता इथे
मूर्ती पाहू शकता, खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. 5 ते 6 फूट खालीच आहे ही मूर्ती. आणि इथे स्टेप्स वगैरे येतात जाण्यासाठी. तुम्हाला मूर्ती दिसते का बघूया. खेतवाडीचं विघ्नहर्ता, खूप सुंदर अशी देखील मूर्ती असते, पाहू शकता. त्या साईडने उजेड वगैरे आहे, त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत असेल. खेतवाडीचा विघ्नहर्ता खूपच प्रसिद्ध अशी मूर्ती आहे. आणि केवढी हाईट आहे तुम्ही पाहू शकता. या साईडला बघा, ते सिंह वगैरे आहेत, तेच मला वाटतं 6 फूटच्या वरती आहे. त्यानंतर ही सुंदर मूर्ती आहे बघा खेतवाडीच्या विघ्नहर्ताची. तर हीच आहे अपडेट. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो खेतवाडीच्या विघ्नहर्त्याची सुंदर मूर्ती. सर्वात प्रसिद्ध असा गणपती आहे या वर्षामधला. कारण तुम्ही थीम पाहिले असेल तर भारी आहे. एवढी मोठी मूर्ती आहे बघा. तर हीच होती आजचे अपडेट. वरती स्टेज वगैरे पण ऑलमोस्ट डन झाले या साईडला. कारण इथे अजून थोडंफार काम चालू आलंय, त्यानंतर पूर्ण ओपन होणार मूर्ती. तर हीच होती आजची अपडेट. चला फायनल चाललोय घरी. तर आज आपण खेतवाडीला आलो. खेतवाडी 14 गणपती आहेत आणि टोटल 4 गणपती असे जे सोसायटीचे 18 गणपती असतात. तर तुम्हाला खेतवाडीच्या युवराजची पण आज अपडेट दिले. अजून कोणती तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती परेल वर्कशॉपची पण अपडेटचा व्हिडिओ कालच टाकलाय, तो जाऊन नक्की पहा. असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता आपण सिद्धिविनायक आर्ट नाही जाणार, जो की बोरिवलीच आहे, त्याची पण तुम्हाला अपडेट देणार आहे. त्याचा व्हिडिओ नक्की येईल. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये.